प्रतिनिधी अकिल खान। जामनेर येथील पाळधी गावातील एका उच्च शिक्षित तरुणाचा चेन्नई येथे समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। जय नरेंद्र पाटील, वय 21 असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून त्याच्या निधनामुळे संपूर्ण जामनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे। जय पाटील हा अभियांत्रिकीचा पदवीधर होता आणि नुकताच 5 फेब्रुवारी 2026 रोजी कॉग्निझंट कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता। शनिवारी सुट्टी असल्याने तो आपल्या सहकाऱ्यांसोबत चेन्नई येथील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता। दुपारी फिरत असताना समुद्रात अचानक मोठ्या लाटा उसळल्या आणि त्या लाटांच्या ओघात जयसह त्याचे 2-3 मित्र पाण्यात ओढले गेले। इतर मित्र सुदैवाने बचावले, मात्र जय पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाला होता। शनिवारी सकाळीच जयने आपल्या घरी फोन करून मित्रांसोबत फिरायला जात असल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही। शनिवारी सायंकाळी चेन्नई पोलिसांनी जयच्या वडिलांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच त्याचे नातेवाईक तातडीने चेन्नईकडे रवाना झाले। 2 दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर काल जयचा मृतदेह सापडला। जय हा पाळधी येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांचा मुलगा होता। त्याचे वडील शेती करतात तर आई शिक्षिका आहे। विशेष म्हणजे जयच्या लहान बहिणीची सध्या 12वीची परीक्षा सुरू असतानाच ही काळाने घाला घातल्याची बातमी धडकल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली। त्यानंतर मुख्यमंत्री यांनी तमिळनाडू सरकारशी संपर्क साधून मदत आणि बचाव कार्याबाबत समन्वय साधला। चेन्नई येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर जयचे पार्थिव रुग्णवाहिकेने पाळधीकडे रवाना करण्यात आले आहे। आज मंगळवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास त्याचे पार्थिव मूळ गावी पोहोचण्याची शक्यता असून आज संध्याकाळीच त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। एका होतकरू आणि स्वप्नाळू तरुणाचा असा अकाली अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।